रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत। पण पुतीन यांच्या दौऱ्यापूर्वीच राजकारण सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरोप केलाय की परदेशी पाहुण्यांना आम्हाला भेटू दिलं जात नाही। राहुल गांधी यांच्या आरोपावरती बोलण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे आहेत। डॉक्टर, राहुल गांधी यांचा आरोप तुम्ही बघितला, परदेशी पाहुण्यांना जाणीवपूर्वक भेटू दिलं जात नाही असं त्यांचा आरोप आहे। मला असं म्हणायचं की राहुल गांधी हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या खासदारांना किती वेळा भेटतात, त्यांच्या पक्षाच्या आमदारांना किती वेळा भेटतात, त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा नगरपालिकेतले नगरसेवक असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा सर्वसामान्य पार्टीच्या कार्यकर्त्यांना किती वेळा भेटतात, यांची एक मीमांसा किंवा स्टॅटिस्टिक्स करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। की ते विदेशामध्ये जातात आणि नेमकं करतात काय, तर विदेश नीतीच्या विरोधामध्ये त्यांनी किती षड्यंत्र आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कटकारस्थान केले हे सगळ्या भारतातल्या नव्हे तर जगातल्या जनतेने पाहिलेलं आहे। आणि राहुल गांधीजींचा हा जो ग्राफ आहे, दिवसेंदिवस त्यांच्या न भेटण्यामुळे, जनतेत न जाण्यामुळे, त्यांच्या कार्यकर्त्यांना न भेटण्यामुळे संघटनेतल्या पदाधिकाऱ्यापासून खासदारापर्यंत कोणालाही ते भेटत नाहीत, अलिप्त राहतात। आणि अशाच वेळी त्यांना भेटीचं सोंग का घ्यावं लागलं, म्हणजे या पद्धतीने त्यांचं जे दुटप्पी राजकारण आहे, समाजामध्ये विषमता पेरणं, फेक नॅरेटिव्ह पेरणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं राहुल गांधीजींची प्रतिमा दिवसेंदिवस खराब का होत चालली, एक एक राज्य तुमच्या हातातून का चाललेलं आहे, जनताभिमुख तुम्ही का होत नाहीत। जसे आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी, माननीय अमितभाई शहा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटतात, खासदारांना भेटतात, आमदारांना भेटतात, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतात। आणि राहिला प्रश्न विदेश नीतीच्या बाबतीमध्ये, एवढं सामर्थ्यवान देश मोदीजींच्या काळात 2014च्या नंतर पहिल्यांदा एवढी विदेश नीती सामर्थ्यवान झालेली आहे। आणि या काळात काँग्रेसने काय केलं आहे, नेहमी आमच्या विदेश नीतीवर टीका करत गेले, पण आमची विदेश नीती ही सफल झालेली आहे। आणि प्रत्येक वेळेस चीनमध्ये जायचं, त्यांच्या राजदूतासोबत वेगवेगळ्या गप्पा मारायच्या, पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या लोकांसोबत हातमिळवणी करायची, म्हणजे तुम्ही शत्रू राष्ट्राच्या लोकांसोबत देखील हातमिळवणी करण्याचं काम करता। मोदीजींची प्रगती, देशाची प्रगती, आमच्या हिंदुस्थानची प्रगती त्यांना देखवत नाही झाले। आणि दिवसेंदिवस एक एक राज्य त्यांच्या हातातून निघून चाललेलं आहे, एकही राज्य आता शिल्लक राहिलेलं नाही आहे। त्यामुळे राहुल गांधींनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की तुम्ही साध्या तुमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला भेटत नाही, तुमच्या खासदारांना भेटत नाही, आणि तुम्ही म्हणता की मला भेटू दिलं जात नाही। तुम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये गोंधळ घालता, सरकारचा पैसा वाया घालवता, विधेयकावर बहिष्कार टाकता आणि जनतेचा पैसा वाया घालता। आणि त्यावेळेस तुमची नीती कुठे जाते, त्यावेळेस तुमची राष्ट्रनीती कुठे जाते। मुद्दा हा आहे, राहुल गांधी असंही म्हणतात की मीही देशाचा नागरिकच आहे, मग देशाच्या नागरिकाला जाणीवपूर्वक सांगितलं जातं की तुम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटू, इथंच नाही तर आम्ही दुसऱ्या देशात गेलो, म्हणजे परदेशात गेलो तर तिकडेही तुम्ही अशाच पद्धतीने त्यांना सांगता की भेटू नका। अतिशय चुकीच्या पद्धतीची ही वल्गना आहे। माननीय प्रधानमंत्रीजी देशाच्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय करतात। म्हणजे ऑपरेशन सिंदूरसारखा विषय असेल किंवा एखादा आपल्या इथल्या देशाच्या संबंधित एखादा विषय, गंभीर विषय असेल, त्या विषयाच्या संदर्भामध्ये ते सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन करतात, काम करतात। आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। पण तुम्ही उपलब्ध राहिलात तर, तुम्ही उपलब्धच नसता, तुम्ही बाहेर तुम्ही रंगरलिया म्हणायला जाता। आणि ज्यावेळेस या ठिकाणी अधिवेशनासारखा विषय असेल, या विषयामध्ये तुम्ही देशनीती, राजनीती, आपल्या देशाचा विकास, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याच्या वेळी प्रत्येक वेळेस निगेटिव्ह गोष्ट, प्रत्येक वेळेस एक विषय आणतात। संविधानाच्या वेळेस असाच फेक नॅरेटिव्ह केला, प्रत्येक वेळेस आता हा पुतिनांच्या बाबतीतला हा जो विषय आहे हा देखील फेक विषय आहे। म्हणजे अशा पद्धतीच्या खोट्या नाट्या वावड्या पसरवायच्या आणि मोदीजींच्या बाबतीत बोलायचं। पण जनता आता सुज्ञ झालेले राहुलजी, कारण जनता आता ह्या तुमच्या विषमतेच्या, तुमच्या फेक नॅरेटिव्हच्या या मोहमाया जालाला आता बळी पडत नाही। तुम्ही गंभीर आरोप करताय, राहुल गांधी देश सोडून ज्यावेळेस परदेशात जातात त्यावेळेस फिरण्यासाठी जातात अशा पद्धतीचा आरोप आहे तुमचा। ते देशासाठी कधीच काम करत नाहीत। ते आजपर्यंतच्या संपूर्ण माझ्या या सगळ्या राजकीय करिअरमध्ये कधीही त्यांनी परदेशामध्ये जाऊन काही विधायक काम केलं आहे, परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी आमची राष्ट्रनीती मजबूत केली आहे, परदेशामध्ये जाऊन आमच्या विदेश नीतीला सामर्थ्य मिळवून दिलं आहे, अशा प्रकारचे एकतरी त्यांचं कृत्य दाखवा। माझं म्हणणं काय की प्रधानमंत्रीजी दिवसाचं रात्र करतात, रात्रीचा दिवस करतात, सकाळी आईचा अंत्यसंस्कार आटपला आणि दुपारी जाऊन त्यांनी स्वतःचा कारभार सांभाळला।
विदेशामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं तिकडून देखील पाकिस्तानच्या ज्यावेळेस हल्ला आपल्याकडे झाला त्यावेळेस ते अर्धवट दौरा सोडून लगेच तातडीने रातोरात वापस आले. हे असतं देशप्रेम, हे असतं राष्ट्रप्रेम. त्यामुळे अशा पद्धतीचं राष्ट्रप्रेम मला राहुल गांधीच्या कृतीतून आत्तापर्यंत तरी दिसून आलेलं नाही आहे. आता पंतप्रधानांचा विषय काढला म्हणून सकाळी पंतप्रधानांनी सगळ्या खासदारांसोबत बैठक घेतली. काय कानमंत्र काय दिला पंतप्रधानांनी तुम्हाला? मंत्र काही दिला नाही त्यांनी. त्यांचा एक प्रघात असतो. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस सगळ्या राज्यसभा लोकसभेचे जे खासदार असतात राज्यातले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांचं एक बैठक असते, हितगुज असते, चिंतन करणं असतं. आणि ते प्रत्येक वेळेस आम्हाला एखाद्या आपुलकीच्या भावनेनं सगळ्या गोष्टी आम्हाला समजून सांगतात. आमच्यासारख्यांना समाजामध्ये जाऊन तुम्ही काय काय काम करता किंवा समाजाभिमुख होऊन तुम्ही गेलं पाहिजे, समाजामध्ये जास्तीत जास्त गेलं पाहिजे, सरकारच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. सरकार अशा पद्धतीने आणि चांगल्या केलेल्या कामाला पण ते शाबासकी देतात. चांगल्या केलेल्या गोष्टींची देखील ते आपुलकीने वास्तविकपणाने ते चौकशी करतात. आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील कुठल्या खासदाराकडनं किंवा एखाद्याकडनं चौकशी केली अशा गोष्टीची किंवा तशा अनुषंगाने काही चर्चा? अजिबात तसं काही नाही. प्रत्येकांच्या बाबतीत त्यांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली. सगळ्यांनी अतिशय सकारात्मक त्या पद्धतीने एकमेकांसोबत चर्चा केली आणि स्वतःचे अनुभव देखील सांगितले. आणि समाजातले आपण जात असताना संसदीय क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेल्या विकास कार्याच्याबद्दल देखील त्यांनी प्रशंसोद्गार काढले. प्रत्येकाची त्यांनी स्तुती केलं, अभिनंदन केलं. आणि चांगलं अशाच पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये काम करावं, पक्षाचं आणि संघटनेमध्ये काम करावं, पक्षाचं आणि संघटन देखील वाढवावं, अशा पद्धतीच्या चांगल्या सूचना त्यांनी आम्हाला दिल्या. धन्यवाद डॉक्टर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे होते. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की पंतप्रधानांनी काम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अशा पद्धतीचा कानमंत्र पंतप्रधानांनी दिला. असं म्हणत असतानाच राहुल गांधी हे देशामध्ये त्यांच्या आमदार किंवा खासदारांना भेटत नाहीत तर परदेशी पाहुण्यांना भेटून काय करणार आहेत, असा देखील पद्धतीचा सवाल डॉक्टर अजित गोपछेडे यांनी राहुल गांधी यांना विचारल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.